नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाने 26 मे 2026 रोजी काढलेल्या नवीन जी-आरबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या जी-आरमध्ये दिव्यांग लाभार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला आहे. कोणत्या योजनांना पैसे मिळणार, डी-बी-टीद्वारे पैसे कसे येणार, कोणाला फायदा होणार आणि सरकारने नेमका काय निर्णय घेतला आहे, हे सर्व अगदी सोप्या भाषेतून समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून काढण्यात आला आहे. 26 मे 2026 रोजी. तर बघा, तो तुम्हाला जी-आर स्क्रीनवरती पण दिसत असेल. या निर्णयानुसार दिव्यांग लाभार्थ्यांसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. 1 एप्रिल 2026 पासून दिव्यांग लाभार्थ्यांचे कामकाज आता दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून हाताळले जाणार आहे. म्हणजे यापुढे दिव्यांग योजनांचे प्रशासन स्वातंत्र्य विभागाकडे असेल. अ, कोणत्या योजनांना निधी? सरकारने मुख्यतः 2 योजनांसाठी निधी मंजूर केला आहे. संजय गांधी दिव्यांग निराधार अनुदान योजना, या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला आहे. एकूण मंजूर निधी हा बघा ₹54,91,592 इतका आहे. डी-बी-टी खात्यात वर्ग होणारा निधी ₹12,63,066 पेक्षा अधिक आहे. म्हणजेच लाभार्थ्याच्या खात्यात थेट पैसे जमा होणार आहेत. श्रावणबाळ सेवा दिव्यांग राज्य निवृत्ती वेतन योजना, या योजनेसाठी देखील सरकारने निधी मंजूर केला आहे. एकूण 15 लाख रुपयाचा निधी मंजूर केला आहे. डी-बी-टीसाठी मंजूर निधी ₹1,05,000. यामुळे पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना थेट आर्थिक मदत मिळणार आहे. डी-बी-टी म्हणजे मित्रांनो, डी-बी-टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. यामध्ये सरकार लाभार्थ्याच्या बँक खात्यात थेट पैसे जमा करणार आहे. म्हणजे मध्ये कोणताही एजंट किंवा कार्यालयीन विलंब कमी होतो. पैसे थेट खात्यात आल्यामुळे पारदर्शकता वाढते. या जी-आरमध्ये सरकारने काही अधिकाऱ्यांची नियुक्ती देखील केली आहे. आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण विभाग पुणे यांना नियंत्रण अधिकारी घोषित करण्यात आले आहे. तसेच सहाय्यक संचालक यांना आहरण व संवितरण अधिकारी बनवण्यात आले आहे. निधी कुठून वितरित होणार? जी-आर नुसार निधी एडीपीव्ही खात्यावर वर्ग करून लाभार्थ्यांना वितरित केला जाणार आहे. म्हणजेच पूर्ण प्रक्रिया शासनाच्या अधिकृत प्रणालीद्वारे होणार आहे. या जी-आरचा फायदा कोणाला होणार? दिव्यांग लाभार्थी, निराधार दिव्यांग नागरिक, निवृत्ती वेतन घेणारे दिव्यांग, शासनाच्या विशेष सहाय्यक योजनेतील पात्र नागरिक यांना होणार आहे. महत्त्वाची सूचना, जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोण दिव्यांग योजनेचा लाभ घेत असेल तर बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे. डी-बी-टी सुरू असणे आवश्यक आहे. कागदपत्रे अपडेट करणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, हा होता दिव्यांग विशेष सहाय्यक योजना जी-आर 2026 बद्दलचा संपूर्ण आढावा. सरकारने दिव्यांग लाभार्थ्यांसाठी निधी मंजूर करून मोठा निर्णय घेतला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.